बाबूजी घर पे हो? अव शांताबाई घरी आहेस का? निघणं बाहेर घरी असशील तर का झाला रे बकऱ्या? अव आमच्या गणपती बाप्पाची पाच फाळणं चांगली वर्गणी दे. काऊन रे बाबूजींना दे का? हो का देते आंबा. बाबूजीला तंबाखू घोटण्यापासून वेळ भेटेल तरी तर तो स्टेज जवळ येऊन पाहिजे ना. 8 दिवस निसता घोटताच घोटते तो कडून पैसे देईल. मी का म्हणतो शांताबाई मला एक खर्रा दे ना वा. काऊन बे तुला दुकानातून नाही घेताय का? अबे यायच्या घरी दुकान आहे म्हणून म्हणलो. मजुरी करतेस का? तुला बत्ती देऊ का? नाही नाही गण्या भाऊ. शांताबाई चंदा दे. चंदा गावाला गेली. अव दान दे. दान शाळेत गेला. अव माझे माय पैसे दे. काऊन तुला कमवता नाही का? अव शांताबाई आम्हाला वर्गणी दे. हो चांगली 501 रुपयाची फाड पावती. 501 रुपये? एवढे मोठे का रे बकऱ्या? अजी वर्षातून एकदा शेटू ना मी. तुमचा बापू नाही का मी? बापू मी 201 रुपये देतो. अव तुझा बापू लढेला आता लवकर 501 ली. अरे बापू लढू नको मी मजाक केलो. ते ती 501 नाही ते 1001 रुपये ली. धन्यवाद शांताबाई. आपल्याकडे पैसे किती जमा झाले का ना भाऊ? अबे आपल्याकडे आता 4001 रुपये जमा झाले. आता आपण एक काम करू. आता कामच करायचं आहे का गण्या भाऊ? याला मोठा नेट लागते बे बाबा काम करायचा. पुऱ्या जडगुडा झालास तू. ऐका आता आपण 1000 रुपया मंदी लाया शेप केळी पुरा कालायचं सामान आणू आणि 1000 रुपया मंदी 2 बक्षी घेऊन उद्या ना चावलं आणि 1000 रुपये आपण बचत गटात टाकू. आपली शेविंग म्हणून होते आणि पुढच्या वर्षी कामात येते. आणि बाकीचे 1000 रुपये गण्या भाऊ? बाकीच्या पैशाने आपण एखाद्या गरीबाच्या पोराला शाळेचे कपडे आणि बॅग घेऊन देऊ. हो आणि एक बाटल. हो तुझे विचार तर चांगलेच गण्या भाऊ. आता मस्का नको लावू चला काम करू. अबे आताही कामच का बे? का बे बाबा काम न फाम. ऐ गण्या मला झाड बनवायची आहे तर मी आता फुलं तोडायला चाललोय. एक जण पाठव ना फुलं तोडावासाठी माझ्यासोबत. अबा सविते एक जण कायले मी चांगला दानकट माणूस आहो तरी लागतील तेवढे फुलं तोडून दे तुम्ही. बे तुला आताच काम करावं नेट लागत होता बे. अबे तू आपला काम करणं गण्या भाऊ. चले तू चला बे. हॅलो जीत हॅलो. आज सायंकाळी कालाचा कार्यक्रम आणि जेवणाचा कार्यक्रम ठेवला आहे तरी गावातील सर्व मंडळींनी गणपती बाप्पाच्या स्टेज जवळ सीधा आणून देण्याची कृपा करावी. आणि लगेच आता देवबाप्पाच्या आरतीला सुरुवात होत आहे तरी गावातील भाविक भक्तांनी आणि मंडळातील कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर गणपती बाप्पाच्या स्टेज जवळ येण्याची कृपा करावी. अबे गण्या भाऊ माझं नाव घे ना बे माईक मध्ये. लवकरात लवकर स्टेज जवळ येण्याची कृपा करावी म्हण ना. अबे तू स्टेज जवळ जायस तरी बे. अबे म्हण ना बे. मग मी घरी गेल्यावर माझ्या बापाला विचारतो ना माझं नाव ऐकू आला का म्हणून पोंग्या मंदी. नाही तर मग दाखव माईक इकडं. कायले बे? अबे दाखव ना बे मला बोलावायचं आहे ना. एटी का भाषणाचा कार्यक्रम चालू आहे का बे? जेव्हा बोलावाची वेळ होती तरी नाही आलास आणि आता का बोलतेस? एक वेळ मी फुकारतो ना बे. घे माईक लढू नको. हॅलो जी हॅलो. दे झाला. अबे थांब ना बे फुकारतो दे. पप्पाजी मी लाल्या बोलतो. घरी पेड्याचा डब्बा ठेवलाय तो घेऊन याल बरं. आणि टेबलाच्या साईडला नारळ ठेवलाय तोही घेऊन याल. अबे तुला घर किती दूर आहे बे? जाऊन सांगता नाही का तुला? ते इकडे माईक काम संपले का आपले? घे. बोला गणपती बाप्पा मोरया. लाडिंगू लवकर प्रसाद बनव वाट. हो गण्या भाऊ. घे रे बापू भाटाची डवरी घे बरं. आणि भाटाच्या मागे डार जाऊ दे मी भाजी आणतो. डेंग्या घे लवकर भाटाची डवरी घे. अबे का गण्या भाऊ मला पक्का तराशीत आहे बे वाळावालं. ऐ गण्या भाजीत थोडसा मीठ लागत होता आणून दे बरं. थांब आत्ता आणून देतो. बाबाजी भाजीला मीठ लागतंय का जी? नाही ना रे बाबू भाजी तर मोठ्यानं भाका झाली अन चांगला बोबो करतलं जेवणही झाला. ऐ सविते तू चुपचाप जेव ने. भाजीला मीठ नशी लागत तरी मीठ मागतेस. अरे नाही भाजी थोडीशी अनुली होती. हो का लवकर नेऊन दे पहिले मीठ. मी आचार्याला सांगून येतो भाजीत मीठ झलकावं म्हणून. ए नील्या आणून देऊ काय बे काही? जिलाबी आहे का? अबे माको शुगर होईल ना बे तुला. मग राहू दे कढीच पेतो. अय सविते देऊ काय भात थोडसा? नाही रे झाला माझा. काऊन घेणे कशी का बारीक होत चाललीस ना चांगला दाबून घेत जा ना. अबे इकडे आम्हाला भात पाहिजे. बाबू येते नकुसा टाक बरं. हाय डेंग्या भाऊ ते लोक तुला आवाज देतात ना तू तिच्याकडे का पाहतास? अबे हो खरं. नाव सांगतो गण्या भाऊला. मी नाही ना बे. बाबू लाल्या तू हे बॅग धरून काऊन फिरतास? अजी हा इज्जत लाडू जाते. अबे काही सांगतेस का बे लोकायला? हॅलो जी हॅलो. सप्प्या लोकांसाठी एक सूचना आहे. जर कोणी दारू पिऊन येते डांगऱ्या मस्ती केल्या तर मंडळवाले किंवा मग गाववाले सुटवण्याचा कार्यक्रम चालू करतील. मग तो मंडळातला माणूस दारू पिऊ नाही तर मग बाहेरचा माणूस दारू पिऊ. हो कोणीच राव दारू पिऊन येते नाचावाचा नाही. वल्ल हबीबी इधर दारू वारू पी के नाचने का नहीं. जी हाँ काके वरना भगवान को भी अच्छा नहीं लगेगा. मग ठीक आहे आता डीजे चालू करा आणि मस्त नाचा.
येते आता कोणीच नशेत हलक्यात एक पॅक मारून टाकतो. ऐ दगड्या काका इडी का करतास? अबे अबे गण्या, अबे मी पाणी पित होतो. बिअरच्या बाटलीत कोण पाणी पिते का? हो ना, आम्हाला इथे का चुत्या समजलास का? अबे बेबे सांगा नको बे कोणाला. काय सांगा नको दगडू काका, हे शोभते का जी तुम्हाला? आपण इथे देवाची मिरवणूक काढून आणि तुम्ही इकडे मागे येऊन दारू डुसता. आता याचा कसा करून ना भाऊ? चल याल तिकडे नेऊ. अबे नाही डेंगू, आपण तसा हिंसात्मक काम नाही करायचा. आपण यायला प्रेमाने सांगायचा, मग हे लोक ऐकत का नको ऐकत हा यायचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण काकाजी तुम्हाला काय वाटते, असा तुम्ही पेऊन याल तर देव तुम्हाला काय म्हणाल? वा चांगला केलास म्हणाल? नाही काकाजी, उलट देव म्हणाल वाईट व्यसन करून तुम्ही माझी पूजा करता, अर्चना करता आणि म्हणता देवा मला सुख दे. पण तुमचे कर्मच दुःख देणारे असतील तर देव सुख कुठून देईल? 10 दिवस गणपती बसवून 20 वेळा आरती करावाची आणि शेवटच्या दिवशी दारू पिऊन विसर्जन करावाचा आणि मस्त दारू सलटून उलटा देवालाच म्हणायचा का पुढच्या वर्षी लवकर ये. देव काय म्हणाल? देव म्हणाल का मी तर येईन पण पुढच्या वर्षी तू नसशील बेवड्या. माझी गलती झाली रे गण्या. इकडे पहा काकाजी, विष कधी जीवन वाढवत नाही, उलटा तो आपला जीव घेतो. आणि काका तुम्हाला आमच्या एवढ्याला लहान पोरं आहेत, चांगली गोंडस बायको आहे, मायबाप आहेत, या सर्वांचा विचार करून तर कमसे कम तुम्ही दारू प्यावा. समजा तुम्हाला उद्या काही झाला मग तुमच्या बायकोकडे कोण पाहिल? तुमच्या पोराचा भविष्य कोण पाहिल? आणि तुमचे मायबाप वृद्ध अवस्थेत कसे जगतील? दगडू काका, दारूनं संसार बर्बाद होतो आणि एकदा बर्बाद झालेला संसार कधीच सुधरत नाही. आम्ही तर वयानं लहान आहोत काका, बाकी तुम्ही समजून घ्या. आता तुम्ही ठरवा प्याचा का नाही प्याचा. चल रे डेंगू. या लहान पोरांनी माझे डोळे खोलला. हे देव बाप्पा, मला अभ्यास करण्यात ताकद मिळू दे आणि अंदाच्या वर्षी लवकर पास होऊ दे. हे गणपती बाप्पा, माझ्या आई बाबाचे स्वप्न पूर्ण करू दे आणि संकटाविरुद्ध लढण्याची ताकद दे. जय श्री गणेश. हे देवा, माझा अंग पाय दुखणी कमी होऊ दे आणि पुढच्या वर्षी तुझ्या दर्शनासाठी वाचू दे. तुकात राहू दे का देवा. जय श्री गणेश. हे गणपती बाप्पा, या सर्व लोकांची इच्छा पूर्ण कर देवा आणि असाच जगभरात आनंद पसरू दे. तुझ्या सर्व भक्तांच्या घरी सुख शांती लाभू दे आणि सर्वांच्या कठीण वेळेस साथ दे. बोला गणपती बाप्पा मोरया.